मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय, तर सभेला गर्दी होते मात्र मतं मिळत नाही। आता शाखा तरी त्यांच्या आहेत का, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला। महाराष्ट्र विकासाच्या बाजूने उभा आहे, त्यामुळे महायुतीलाच मतदान मिळणार असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेला आहे। सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही। आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहिती शाखा आहे की नाही आहे। आता शाखा आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे। मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे महायुतीलाच मतदान होईल। दुसऱ्यांचे जाहीरनामे आम्ही का वाचू, आमच्या जाहीरनाम्यावर लोकांना विश्वास आहे, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। दुसऱ्या पक्षाचे जाहीरनामे मी वाचावं आणि त्याच्यावर टिप्पणी करावी इतका वेळ मला नाही रिकामा। माझ्या पक्षाचा जाहीरनामा मस्त आहे आणि जो जाहीरनामा चांगला आहे म्हणूनच देशात म्हणजे देशामध्ये अनेक राज्यामध्ये आणि आत्ताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अव्वल पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि आमचा जाहीरनामा हा लोकांचा विश्वास आहे, संकल्पनामा आहे। तो आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, जिथे नारळ फोडून भूमिपूजन करतो ते लोकार्पणही करतो, हे लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे शहर असो, गाव असो, खेडं असो, हे सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास वाढत चाललेला आहे। एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करून त्यांना पाकिस्तानला फेकलं पाहिजे, अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसी यांना प्रत्युत्तर दिलंय। त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही। आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे। आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न आहे की भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही, ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांच्या पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे आणि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।